हे दुखण्याने नको नको केलंय, काय करत नाही माणसाचं. अरे साई, साई बाळा पाणी आण रे. शाळेत नाही गेला तू? नाही गेलो, डबा नाही झाला. नाही झालं. तू आई कुठे गेली? तिला बकरी ती तिला हाका मारतो का? इकडे बोलू. आई व बाळा तिकडे बरं, बाबा काय म्हणते? बर बर आण. उरकलं? हा हो, रानात जाते ना मी आता. रानात जाते? हा हो का, मी भाकरी ठेवल्यात. हा बर, 2च भाकरी आहेत, पीठ बी संपलंय. पण मी मी करून ठेवल्यात, दळण बी टाकलेलं आहे. मी आणेन संध्याकाळी. तुम्ही हालचाल करू नका आणि बाहेर बी जाऊ नका. काय करते आता? माय अवघड. कशाच अवघड असं बोलता तुम्ही? एक तर मन लागत नाही. मला एक सांग, तू तरी काय काय करणार आहे? कामाला जाणार काय? पोराची शाळा बघणार आहे? किती पाळणार आहे ना? हे बघा, तुमच्यासाठी मला जेवढं करता येईल ना मी तेवढं करेन. तुम्ही नका ना टेन्शन घेत जाऊ. तुम्हाला असं बघून मला पण वाईट वाटतंय. तुम्ही टेन्शन नका घेऊ. जोपर्यंत तुमची बायको जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका. अरे बाबा, हाय पण कवर तू कवर आदमणार आहे ना? एकच पोरगा आहे आपला आणि तुम्ही आजारी म्हणून 4 दिवस घरी आहे. अरे मी काय करते माहितीये का? शेजारच्या काकू म्हणल्या होत्या की धुणं भांड्याला बाई पाहिजे. मी संध्याकाळचं तिथं बी धुणं भांडी कर आणि तुम्हाला आणि त्याला माझ्यामुळे काय काय करायची पाळी आली रे तुझ्या? असू द्या ना, 4 दिवस वाईट असते, येतील आपले पण चांगले दिवस. अरे तू तरी कवर कष्ट करणार आहे. आणि तुला एक माहिती आहे ना, दवाखान्याला किती पैसा जातोय? बरं एवढ्या गोळ्या ती आणि एकटीच्या काय होणार? बरं मला एक सांग, ह्या पोरा शिक्षण घरातलं बघायचंय. आणि एक सांगू का तुला, मला नाही वाटत मी गोळ्या ती औषध खाऊन बरा होईल. अहो असं काय बोलताय तुम्ही? मी आहे ना, तुम्ही असं नका ना बोलू. अहो किती मोठे मोठे आजार होतात लोकांना माहितीये का, तरी पण ते नीट होतात. आपण कुणाचं वाईट केलंय का? नाही केलं ना. असं नका की बोलू. आपण आपल्या कष्टावर जगलोय आतापर्यंत, इथून पुढे बी कष्टावरच जगतोय की. आपण कुणाच्या रुपयात मिंद नाही ना, कुणाचं खाल्लेलं नाही. मग आपल्यावर असे दिवस नाही येणार. असं बोलू नका. मिनत्याने कुणाकडे बघून जगायचं. तुम्ही असं बोलल्यावर माझं दिवस दिवस कामाला मन नाही लागत हो. असं नका बोलत जाऊ. अरे मला तरी इथे कटत आहे का रे? तुम्ही जिकडची तिकडे जातात. ओके, पोराला कपडे नाही, बाळाला याचे कपडे बी झाले आहेत. तुम्ही नका बाबा टेन्शन घेऊ. तुम्ही बरं व्हा. तुझा पगार झाला आपण घेऊ सगळं. आपलं लेकरू पण हुशार आहे, समजूतदार आहे. तुम्ही कशाला टेन्शन घेता? आव जातील हे पण दिवस. लोक एवढं वाईट, लोक रस्त्यावर बसून मागून खातात. मग आपल्याला तरी एवढं तरी आहे ना, 4 भिंतीचं तरी छप्पर आहे ना. मग तुम्ही कशाला टेन्शन घेता? ह्या जगात आहे ना तुझ्यासारखी बायको भेटायला सुद्धा नशीब लागत आहे. एवढं सोपं नाही, एवढी सहन करणार नसते आतापर्यंत मी कधीच गेलो असतो. पण एवढं करून सुद्धा मला नाही वाटत मग मी बरा होईल म्हणून. पण तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना, मग मी तुमच्या सोबत रस्त्यावर पण दिवस काढ. तुम्ही नका टेन्शन घेऊ. असलं भलत सलत विचार नका आणू मनात. पिल्या, पापाकडे लक्ष द्या. मी रानात जाते. मी येते लवकर. काळजी घे जा बरं. इथं गोळ्या औषध खाऊन झोपा, बाहेर जाऊ नका. एक काम कर, कामाला जाते तू बी, दुपारची जेवत जा आणि स्वतःची बी काळजी घे. नुसतं माहीत नको काळजी घेऊ. होय घेते. बाया आल्या वाटतं. जाऊ का मी? बाया आल्या. तुम्ही जेवण करा आणि गोळ्या वेळेवर खावा बरं का. खातो जा. पिल्या, पापाला दे. साई तू जेव आणि शाळेत जा. जा. काय करणार? लय अवघड झालंय बाई. लयच उशीर झाला ग आज कामावर जायला. अगो काय मालक कसे असतात तुला तर माहिती ना, किती बोलत येतं. एवढं चांगलं आहे म्हणून काही बोलत नाही. हा नाही की एवढा कुठं काय बोलतो तरी बिचारा. इकडे तिकडे 10 मिनिटं झाले तरी एक शब्द बोलत नाही. थोडंफार बोलतच असते ना, त्यांचं काम करायचंय शेवटी आपल्याला. मग पण असं बोलत येत 300 रुपये दिले म्हणजे बाया काय त्यांनी हा नाही आपल्याला बी कावा का उशीर होतच की. तरी लय थोडाफार होतच असतो. घरचं काम आवरायचे मग जायचं. मग काय उशीर होणार नाही का ग?
एवढं तेवढं बोलणारच की मालक लोक आता, शेवटी आपण त्यांच्यात कामाला आहे ना. हा होय ग, पण तुझं कसं चलत ग घर? हा भाऊंना बरं वाटतंय का नाही अजून? नाही ग, डॉक्टर तर नो गॅरंटी म्हणतोय. तरी पण मी त्यांच्या औषध गोळ्यासाठी खर्च करते, इकडे तिकडे दवाखाना बघते. पण माझ्या आईपतीनुसार मी दवाखान्यात नेईन की ग. माझ्याकडे एवढा पैसा नाही मला माहितीये, पण माझं जेवढं होते ना तेवढं मी माझ्या नवऱ्यासाठी करते. असं किती खर्च म्हणायले पण ते? अगं मस्त म्हणतात, 1.5 लाख रुपये खर्च सांगितलाय ग. अगं बाई, मला तर कधी कधी ना काही कळतच नाही, त्यांच्याशिवाय मला कोण नाही ग. ते तर आहेच की ग. कसं करणार पैशाचा? बाप पण नाही आणि आई आहे तर ती बी कष्ट करून खात. कुणाकडून पैसे मागून त्यांना वाचू काहीच कळत नाही बघ. जे आहे ते आहे, कसं करते काय करते काहीच माहित नाही बघ. अगं आम्ही पण दिले असते, पण तुला तर माहिती ना आम्ही बी तुझ्या संगच कामाला येतोय. आमच्याकडे तर एवढा पैसा कायचा. आता तू म्हणली गोळ्या औषधाला, आता देऊ आम्ही तेवढे. तेवढी मदत होईल तेवढी करू बघ. आता माझ्याकडे साड्या म्हणलं तर साड्या आहेत बघ माझ्याकडे. आपल्या आयराला वगैरे येतात ना, त्यातल्या आहेत माझ्याकडे चांगल्या साड्या आहेत. आणि तुझं लेकरू बी बघ की ग, फाटके कपडे घालून ग हिंडतय. हा काय करू ग, कशा कशाला पैसे जमा करू सांग की. मला जेवढं होते तेवढं करते ग. मालिकरू 4 दिवस झालं शाळेत जात नाही, मग मला कपडे नाही ती मी कसं जाऊ शाळेत म्हणते ग. नको टेन्शन घेऊ, माझा भाऊ आहे ना त्याचे बारकाली बारकाली कपडे उरलेले, मी ती देते तुला आणून. त्या लेकराला घालन शाळेत पाठव. किती दिवस करता ग तुम्ही माझ्यासाठी दोघी जणी. लय केलंय तुम्ही, तुमचे उपकार नाही ग फेडू शकत. आता मैत्रीत उपकार बी मानायला लागलीस का तू? पण करण्याला बी लिमिट असते. लय केलंय तुम्ही माझ्यासाठी. एवढं कुठं मोजत बसली? आणि ती मालक बी बिचारा चांगला आहे बघ. हा त्याने बी लय केलं. त्याने माझ्या नवऱ्याला औषध गोळ्याला एक्स्ट्रा पैसे दिले. हा पण मी फेडीन त्याचे पैसे कामाला जाऊन, मला त्याचं बी नको. पण त्यांनी लय मदत केली ग. नाही चांगलेत मालक म्हणून तर बरं आहे. हा बिचाऱ्याने माझ्या नवऱ्याला त्या दिवशी दवाखान्यात येऊन गोळ्या घेऊन दिल्या. डॉक्टरने सांगितलं की गोळ्या, ते गोळ्या घ्यायला पण माझ्याकडे पैसे नव्हते का. मी तर काय म्हणते माहितीये का, आता ते शेजारचे नवीन मावशी आहेत का घाल्या, ते शिक्षक आहेत. त्यांच्या धुण्या भांड्याला बाई लागायची. मग मी सांच्याला जाऊनच यावं म्हणते का. तिथं सांच्याला धुणं भांडी करण, तेवढं माझ्या नवऱ्याचा आजार तरी बरं. आम्ही कुणाचं वाईट नाही केलं ग. तेवढंच जसं होईन तसं होईन. आता रडू फिडू काय नको, हसत चल कामाव, तेवढं तरी मन लागन. मनच लागत नाही ग, सारखं विचार येतात माझ्या डोक्यात. बाबा आला बसून ओरडत म्हणून उशिरा तर उशिरा आल्या आणि तापा हानीत बसल्या इथं. आणि हिथं तर ठोकाय जागा नाही, हिथं काय करायचं ग? अगे हे काढायचं फक्त मोठं मोठं गवत. आयला बाया इकडे काम करत बसाल का काय, याच्यात पाळी घातली परवडून आहे ना, गाबळच लय झालंय. अरे खुरपे बिरपे तुम्हाला आणता येत नाही वर करून. आता म्हणलं मालकाने आणून ठेवली असते. तुम्ही खुरपे नाही आणायचे, मग सांगायचं तसं मी दिली असते खुरपे ना करून. असं कुठं ती सगळं तुटून येते काही होतंय. नाही इकडलं डांब आहे ना ते. एक काम करा बरं का, आता ही नाही त्याला राहू द्या, इथं ट्रॅक्टरनी पाळी घालतो. काही काय आल गाबळाचे सगळे तिकडे खालच्या ऊसात ते बारकाला आपला लागण केलेली तुम्ही होता लावाल, ते ऊस खुरपायचा आहे. तिथं आहेत खुरपी बी येतं, तिकडे जायचं तुम्हाला. पहिलं सांगायचं की आम्ही तिकडेच गेलो असतो, इकडे काय आलो असतो. तुम्हाला टाइमपास झाला इकडे यायला, तासभर गप्पा आणायला. आम्हीच गप्पा हाणतो बघा. काम काय ह्याचे करता 300 रुपये घेतात लागा तुम्ही, आणि तासभर खातात, दुपारी खातात तरी काय नेमकं असं मला तीच काही कळत नाही. आम्ही तासभर खाऊ 2 तास खाऊ, तुम्हाला काय त्रास देतोय का आम्ही? आणि टाइम आधी सुटून नाही जातात, राहणार नाही मागे कुणी पाहायला म्हणल्यावर. मग काय 300 रुपये रोजाने आणलं म्हणून काय आम्हाला काय उपत घेतलं नाही तुम्ही? मग उपता घ्या, म्हणजे उपता नाही परवडत तुम्हाला, तुम्हाला रोजानेच परवडत. आम्हाला रोजानेच परवडतं. आणि पूजा तो नवरा दुखत होत बरं आहे का रे? नाही अजून हाय तसंच. तिकडे लक्ष द्यायचं, इकडे काय यायचं कामाला, एवढं काय पडलं होतं. अहो कामाला नाही येऊन कसं करू दवाखाना त्यांचा, म्हणून येते. अरे दवाखान्याचं याचं काय नाही, तू माझ्या बहिणीसारखी आहे. कधी बी काही अडचण आली ना मला सांगतो हक्काने, मग पैसे माग, जर पैसे कमी पडले तर काय नाही भाऊ मागते मी,
पण आजच्या पुरत्या आहेत गोळ्या. जर कधी बी ना कधी बी तू घरच्या सारखं यायचं हक्काने मला म्हणायचं की पैसे नाही आहेत म्हणून. बर ती पलीकडली काय मान आली त्याशी. अहो कुठं काय मी गावात काढते. द्या की मग 100-150 रुपये वाढून. 150 रुपये वाढून तेवढं काम करते तू? हा एवढा नाटापाटा करून इथे कामाला जस काय नाटा कुठं फिरायला चालली तू? हा पण तुम्हाला काय त्रास होतो? तुमचं तुम्हाला काम करायची मतलब. अरे मग काम तसंच करा ना तुम्ही. मग करतोच की. मग तुमच्या पुरतं बोला की. ती उगा पूजा आहे म्हणून आहे ना तुम्ही काम करता ना. तुम्ही वारा देऊन झोपल्या असत्या माग बघाय नाही कुणी म्हणून. राहून द्या इथं आलं तिकडे खाली जा. खालच्या ऊसात ते लावलेला ऊस आहे ना पूजा तुला माहिती आहे तिकडे खुरपा काय. आणि तू खरंच सांगतो हक्कानी कधी बी ना किती अडचणी होती तू माझ्याकडे कधी बी ये. होय होय तसं मी मारतो चक्कर त्याच्याकडे काय चाललंय काय नाही या संध्याकाळी. हा जातो मग आम्ही हा तिकडं. हा? मी बारी देऊन आलो तिकडे वरच्या उसाला खालच्या नीट खुरपा गप्पा नका आणू. नाही झालं का तुमचं सुरू? हा. जावा की आता. इथं लय बाया ना कशाला कामाला लावूनच येऊन शिनेवा. चला तुमचं चेष्टा मस्करीत दिवस चाललं. मालक बी असा आहे. कसं का असं ना मानाने चांगलं आहे बिचारा. आपण अर्धा तास उशीर येतो आणि संध्याकाळी बरोबर 6ला सुटतोय. तेवढं आहे. हा, मग आता इकडून जावा इथून रस्ता आहे. काय देवा काय मला हात पाय लावलंय ते. अरे घेऊन जायचं ना टापकुनी. ही खिदबाय लावणं चांगलं नाही. मेलेलं बरं टापकुनी. कवरती बायको काम करणार. जेवढं कमी ती तेवढी मलाच गाली ती. लई बघायला लावली देवा परमेश्वरा. फटकुनी निरे साई. ए साई पाणी आणलं. बा शाळेतून आलाय. अरे मला लई त्रास होतोय. आपण मम्मी आलो डॉक्टरकडे. काय झालं? डॉक्टरकडे काय जाऊन करणार आहे. अरे मग 300 रुपये रोज 200 रुपये तर मलाच जातात. मला तू सांग ज्वारी घरात किराणा तुझी शाळा काय काय बघणार ती. शाळेत जाऊन द्या पण तुम्ही बरं व्हायचं पगार. अरे काय नाही आता बरं व्हायचं नाही मला आहे ना. मी लवकर गेलो पाहिजे. तसं नका बोलू. मला नाही वाटत आता बरं होईल. लई त्रास होतोय मला साई. डॉक्टरकडे जाऊ ना मम्मी आल्यावर आपण. अरे बाळा तू व्यवस्थित शाळा शिक बरं का. जाऊन काय उपयोग नाही आता. आता आहे ना मला हे वाटतं मी आलेला बरा. लई त्रास होतोय मला. बाळा तू चांगलं शिका. मम्मीकडे लक्ष दे ठेव. मम्मी नाही आली अजून ना. नाही बाबा थांब मी मम्मी घेऊन येतो. चला बाई. आज बरं झालं लवकर काम उरकलंय. मग काय तर आज 5:30ला सुट्टी भेटली. बरं झालं. वाटलं त्या ऊसात जास्त अवसर पण कमीच होतं जरा. हा इकडच्या मंगळ करीत झालं बी असतं का. बरं मी काय म्हणते कालच भाजीपाला आणलंय. तुला लागतंय का काही भाजीला? नाही आज संध्याकाळ पुरतं आहे माझ्याकडे. पीठ लागत असं तर पीठ नाही माझ्याकडून आहे. माझ्याकडे तर संपलं ना तर मग हा नक्की ये. होय. गिरणीत तसं काय बसू नको. नाही नाही चल येऊ का? बर बर जावं मग. भाजी आणते मी कपडे पोराला. होय होय चल येऊ का? बर बर जावं मग. सांग काय लागल्यावर. होय होय होय. बिचाऱ्यांचं मन चांगलं आहे माझ्या बाबतीत. लय मदत करतात. देवाने माझ्यावर असे दिवस आणले पण मला माणसं तरी चांगली भेटली. पूजा 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 कोणत्या देवारात ठेवून करू का तुझी पूजा? काय बोलताय भाऊजी तुम्ही हे? भाऊजी नको म्हणू का. मला कसं वाटतं ते मला भाऊजी तू म्हणलेलं. हा अहो काय बोलायचं तुम्हाला. बोला की लवकर. मला जायचंय. माझ्या नवऱ्याला बरं वाटत नाही. अगं तेच म्हणतोय तुझ्या नवऱ्याला आता बरं वाटत नाही. कितीक दिवस तू तुझ्या सोबत राहणार आहे. त्याच्यानंतर तुला माझ्या नवऱ्याबद्दल नीट बोलायचं काय. अगं तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय मी. त्याच्यानंतर कोण आहे ग तुला? हा माझ्या नवऱ्याला नाही काय होणार. तुम्ही भाऊजी असं काही बोलू नका. मला जाऊ द्या. अगं ऐक तर माझं. हात सोडा.
अगं तू घेतलेले कर्ज, तुझ्या पोराचं शिक्षण, तुझा भविष्यातला उदरनिर्वाह कोण करणार आहे? मी समर्थ आहे माझा उदरनिर्वाह करायला. काय असो मी भीक मागेन, उधार असो नाहीतर काय असो मी माझ्या कष्टाने जगन. तुम्ही मला सांगू नका. अगं माझ्यासोबत राहशील ना त्याला सुखी राहशील. भाऊजी गरीब आहे पण लाचार नाही मी. असा शब्द नका बोलू, असं वाईट साईट नका बोलू. माझ्यासारखी तुम्हाला बहीण असेल ना तर असं नका बोलू उगाच. अगं तुझ्यातला जीव आहे ग. तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हापासून आवडतेस तू मला. मान्य आहे माझ्यावर वाईट वेळ आली, पण एवढी वाईट वेळ नाही आली माझ्यावर की मी कोणालाही बोलल. अगं वाईट वेळ जाईल निघून. एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून तर बघ. नीट बोलायचं, माव रस्त्यात यायचं ना परत. अगं तुझ्या रस्त्यात कोण येते ग? नीट राहायचं. गरीब आहे पण चारित्र्याला डाग लावून नाही घेणार कधी. द्या तू तर म्हणला पाखरू आपल्या जाळ्यात आलंय, हिने तर तुझा कार्यक्रम लावला की का? आता हिचा कार्यक्रम आणि हिच्या नवऱ्याचा कार्यक्रम असा लावतोय ना की बघ. मरायच्या आधीच ना इतका मारतो ना साल्यांना. अरे तिचा चल. चला पाहू ना घरी जाऊ आता, चहा पाणी घेऊ. यार थांब 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 इकडे ते बघा काही गावात सोडलेलं वळू. नीट बोल, नीट बोल चेअरमन. नीट बोल म्हणजे काय त्या पूजाला तुझा देतो रे? पूजा तुझी पूजा नाही का? माझी पूजा म्हणजे मला काय माहित नाही. तिला नवरा आहे, ती माझी नाही, माझ्याकडे कामाला आहे. मला काय माहित नाही काय तुझं तिचं लफड चालू आहे. तरणी ताटी पोरगी काही बी नको मोकर आहे ना, काही बी असं कुराव काय आरोप नको करीत जाऊ. मी तसा नाही बी. काय ती बहिणीसारखी माया काय. अरे तू किती खोटं बोलला ना तरी अख्ख्या गावाला कळतंय, अख्ख्या गावाला दिसतंय पण गाव बोल. अख्ख्या गावाला माहितीये, अख्ख्या गावात तू नाचता कांदा तुझे फक्त. असं हा. नाचका कांदा नाचता कांदा. आणि तुझं काय रे? घरात म्हातारी पडले त्यांच्याकडे लक्ष देत नाही कोण काय? तू येतो काय लक्ष द्यायला? हे बघ चेअरमन माझ्या नादाला लागू नको. अरे बापा जेव्हा उड्या ना दी सोडून रुपये कामाचा अक्कल आहे तुला? तू जेवढं बोलतो ना तेवढं काम करून दाखव. बाप्पाला सोडून अंगाच्या कपड्या दिवशी महिनाभर बाहेर राहून दाखव काय, असं. आणि लग्न करून दाखव. आणि तुझं काय रे? काय माझं काय म्हणजे काय तिला त्रास द्यायचं काय कारण तू? तुला काय करायचंय? अरे तू माझ्या रानात जाऊन तुला दम देतोय. तुझ्या रानाच्या बाहेर दम देऊ का मग तिला? देऊन तो बघ तू परत. तू धरतो कोणाला? तू कोणाला धरतो कोणाला? काय तुला आहे ना नीट सांगतोय, माझ्यात आणि पूजात आडवं येऊ नको, नाही तर जित्ता गाडील भाड खाऊ तुला. होय कळलं का? एवढी मस्ती आली का तुझ्यात? होय एवढी माझी तुला? तुझा नाही माझ उतरलो ना मला बी चेअरमन म्हणतात काय. असं हा मग कसा आहे तू फक्त उतरूनच दाखव. तुझा माझ मीच उतरून दाखवणार. चल निघ, चल निघ तू चल रे. तुझ्यासारखं बघतो रोज, छप्पन ए. बघतो. अरे कुठे त्या चेअरमनच्या नाद लागतो? जाऊ चेअरमन. अरे कुठे त्यांच्या नाद लागत बसता? चला आपलं कुत्रीच्या आणि मारी बस. चल तू नको त्याच्या नाद लागू. चल आपल्याला त्रास होते. दुखायले पप्पाच. कुठं गेलं का हो, काय झालं? अरे थोडा त्रास होत होता, काही नाही. आव मी घाबरले ना. जाऊ दे आता. आपण काय करू, दवाखान्यात जाऊ चला. अरे दवाखान्यात तू दमून आली, तू स्वयंपाकाचं यायचं बघ, मीच जातो दवाखान्यात. मी आव तुम्ही कशाला जाता? जाऊन येते मी, तुम्ही बस. नको अरे नको, किती कष्ट करणार आहे तू? पोरग जाऊन येईन नाही तर गोळ्या घेऊन ये. नाही मीच जातो स्वतः. नको तुम्ही हे कर, स्वयंपाक कर, त्याला भूक लागली असेल. तू निर्भर दमलेली. बर येतो ना बाबा गोळ्या. पण पैसे आहेत का? माझ्याकडे नाही ते पैसे. माझ्याकडे बी नाही तर पण जावा, मालक म्हणले जाऊ दे. मला गरज लागली की बोलवा. मी उधारी ठेवा, मी देईन उद्या. हा चालेल. अरे डॉक्टर बी ना चांगला माणूस आहे. काय नाही त्याला ठेवतो उधार. बर. मला नाही वाटत मी जगन म्हणून. अहो असं काय बोलता तुम्ही? तुम्ही धीर सोडू नका ना. अहो किती आजार होतात लोकांना, लोक त्या संकटातून वाचतात. तुम्हाला एवढं काही नाही झालं होतं नीट. आमच्या तोंडाकडे बघून तरी बोला की. तुम्ही नसल्यावर आम्हाला कोण आहे परत? असं नका ना बोलू. आधीच मला लय जीव वैतागून गेलाय बघा.
अरे मग आता काय करणार आहे रे? तू तरी कवर बघणार नाही. जळू द्या ना, मी बघन कवर बघायचे तर तुम्ही कशाला बोलता असा शब्द काहीतरी. मला सहन व्हाय ना तुझे हाल. बघ किती करणार कष्ट रे, कवर करणार माझ्यासाठी. बरं, कष्टाने माणूस मरत नसतो जेवढं- माहित आहे का? जेवढं कमी ती ना तेवढं मलाच चाललंय रे. हा जाऊ द्या, काही नाही होत, जाऊ द्या. आमच्या चटणी भाकर खाऊ तुमच्या सोबत, काही नाही होत. आणि तुम्हाला काय नाही होणार, तुम्ही असं बोलू नका. तुम्ही आता जावा आणि गोळ्या घेऊन या. हा? बरं मी जातो. ह्याला सोबत लावू का मग? नको नको लावू, मी जातो एकटा. बर जावा मग. हा? हा मी जातो. तू बघ असं थंडबिंड वाजत नाही ना? नाही बर नाही, जावा आता बरोबर. ते डोक्याला बांधा टापर जरा. बर हा जावा मग, या लवकर. हा. बर करते तवा भाकर. बस पिल्या इथं तवर, बस ये बाळा इथं. इतर फक्त दवाखान्यात खचून गेले, पण मी आता सगळ्यांनीच गोष्टीनं खचले. शरीराने खचले, मनाने खचले, मात्र काळीच तुटून गेले नुसतं. काय सांगू, लोक तर आतापासूनच वाईट नजरेने बघतात माझ्याकडे. आणि मला सोडून गेल्यावर कसं जगू मी, कसं सांभाळू माझ्या लेकराला मी. मी जर ही गोष्ट ह्याला सांगितली ना, माझ्यावर डाऊट घेतील, मलाच म्हणतील तू चुकीची. भांडणं लागण्यापेक्षा जाऊ दे, सांगतच नाही. बाळा तू टेन्शन नको घेऊ. मी तुला शाळेला पाठवण, आणि त्या मावशी म्हणलेत तुला कपडे देते. आणि टेन्शन नको घेऊ, काय नाही होणार आपल्या पप्पाला. आहे का, तू एक काम कर, आपण दोघं कामाला जाऊ आणि 10-5 रुपये आले की मग आपण बाबांना मोठ्या दवाखान्यात नेऊ. नको बाळा, तुझी आई आहे ना अजून. पप्पाला तुला मी जगवते, काय नाही होणार. हे बघ, हे 4 दिवस असेच येत असते, परत चांगले दिवस येतील. असं खचून नाही जायचं. आणि उलट तू मोठा झालाय ना आता, पप्पाला समजून सांगायचं आपली मम्मी आहे, काय नाही होणार असं सांगायचं. बर का, तू कामाला जायचा विचार करू नको. मी आहे की बाळा अजून जीवन. मी आता काहीतरी बनवते खायला. आता पप्पा लईच वेळ झालं गेले, कशी आहे ना अजून. बर जाऊ दे, येतील. अर्धा तास तर झालं. चल जाऊ आपण, मी तुला खायला देते काहीतरी. हे राहू दे आता हेच. गोळ्या दिल्या डॉक्टर साहेब. अहो नुसतं गोळ्या खाऊन बी उपयोग नसतं. तुम्हाला सांगितलं पद्धत तुम्ही पाळीत नाही ते. काय तुम्ही तेलकट आणि मुलकट खाता बाहेरचं. वडापाव दिसलो खाऊ शोध मला. मग कसं काय बरं फरक पडतो तुम्हाला? काहीतरी करा, नीट करा मला. अहो तुम्हाला ज्या गोळ्या दिल्यात ना त्याच गोळ्या खा, पण फक्त बाहेरचं खाऊ नका. त्याशिवाय बरं होणार नाही. त्याचं कसं करावं दिसना, कसं दिसलं थोडं कंट्रोल करा की. त्याशिवाय आता तुम्हाला दुखणं बी बरं करायचं आणि तुम्हाला खायचं बी म्हणून 7 दिवस जवळ गोळ्या चालू येतो. बरं चालतंय, पण नीट होत राहील ना. 100% नीट होणार. काय आमचे पेशंट आहेत, तुम्ही 100% होणार तुमचे. फक्त तुम्ही बाहेरचं खात त्याच्यामुळे तुम्हाला ते फरक पडत नाही. बाहेर खायला आवडतं मला असं झणझणीत. बरं तुम्ही ते गोळ्या दिल्या लिहून ते घ्या. जाऊ मग. हा जा. ठीक. फक्त बाहेरचं काय खाऊ नका. फी वगैरे काय फी द्या ना 100 रुपये. ऑनलाईन करतो. ठीक आहे चालतंय. बसा. गोळ्या संपल्यात, काय बरं तर काय वाटणार. अरे काय करावं, तो आजाराचं आहे ना मिळच लागा ना. हरला का हा खाता तो पैसे गेला का ते. हा त्याला सुद्धा तसंच होतं. पण ते गोळ्यावर 75% कव्हर झालं. फक्त बाहेरचं खातोय म्हणून त्याला तसं म्हणजे थोडंफार अजून जाणवते. पत्ते पाणी पाळीत नाही. हा बरं आपण सगळं पाळतोय तरी बी मला त्रासच होतो. तो आजारच फार म्हणजे काय बोलावं मला तेच का ना सांगू बी वाटत नाही. आता काय लपून ठेवून तरी काय करणार. बाबा तू येतोय तो शेवटची स्टेज. काय मा डोकं चाला ना. बरं आता कवर तुला जर मोठा दवाखान्यात पाठवा तर तू पैशाची तयारी नाही. अडचणी मग कसं करा सांग ना. तुम्हाला तर माहिती परिस्थिती. आता मी घेईन बा, मी तुला फुकट गोळ्या देईन. बरोबर. मी गावातल्या गावात समजून घेईन. डॉक्टर तुमचं लय सहकार्य. सिटीचे डॉक्टर तुला नाही समजून घ्यायचे ना. नाही ना तिथं पैसे द्या. बरं पैसे पाणी बी देईन, पण देऊन देऊन किती देणार तुला. हा नाही ना आपल्या ऐपत नाही नव्हती. मग काय मला तो ना आजाराचं निधनच काय समजा. बरं काय मग गोळ्या तरी देत तात्पुरते का व्हाय. तू आता एक काम कर. काय करू. तू आता आहे ना ते पोरग आहे लहान, त्या लहान पोरापासून आणि बायकोपासून लांबच राहा शक्यतो.
तुला जेवढं लांब राहत ना तेवढं लांब राहा. अहो डॉक्टर तुम्हाला तर माहिती आहे माय काय एवढं एवढंच कोपाटी आता अरे कसं बाबा, काय करावं आता? विषय कसा आहे माहिती का, तू तर हाय त्या आजारात, बरोबर. तुझे लागण त्यांना नको व्हायला. मग आता तुझं बघू का त्यांचं बघू? नाही ती बी खरंच आहे. हा, आणि तुझ्या हातात येते लांब राहायचं. बरोबर. त्याच्यामुळे तुला जेवढं जमन ना बाबा तेवढं लांब राहा. आता होईन तेवढा तर प्रयत्न करतो मग आता काय करणार याच्या पलीकडे. अहो, शेवटपर्यंत मी माझं तुला जेवढं करता येईल तेवढं तर करणार आहे. बरं मग एक तात्पुरत्या गोळ्या तर गोळ्या देतो मी, गोळ्या घेऊन जा, हा. गोळ्या खा द्या आणि फक्त लांब राहा जरा. बघ्यात गोळ्या आहे 3 टाइम जेवण करून खा. फीचं काय करा? तिचं राहू दे बाबा. नंतर देईन. नाही राहू देच, पण आता बरं. मलाच वाईट वाटतंय. फक्त तू घरच्या बसून जरा सुटक राहा राहतो आता होता होईल तेवढं करतो प्रयत्न. मग आता काय जसं आणि काळजी घे जरा. चल का मग? हा, अवघड आहे बाया त्याचं काय करावं आता. गरिबी लय वाईट. ए चंदन कुमार, 1.5 वर्ष झाले पैसे घेऊन, आता कधी पैसे देतो माझे? अरे पैसे देत असतोय तेव्हा. काय देतो लावले राव. अरे 8 दिवसात टेन्शन मध्ये येतो. तिला काय करणार आता? एक तर डॉक्टरनी सांगितले काय झालंय काय झालं? जवळ जाऊ नको. जीवाचं काही जर बरं वाईट करावं तर तिकून बी घरी नाही गेलं तर. ए बाबड्या यार, कुठं चालला? अरे कोण नाही, डॉक्टर दवाखान्यात गेलो होतो. ए तब्येत पाणी बरी का तुझी? अरे कशाचं बरं, थोड्या दिवसात सुट्टी राहिलो आता. अरे अरे अरे, जरा चांगला दवाखान्यात यायचं की. कसं काय जाणार? पैसा आहे का पाणी काय जवळ? आणि मग मला म्हणायचं ना, मग मी कशाला उभा येत? मित्र आहे तुझा लहानपणचा. हाय मित्र मस्त, पण कसं म्हणतो? अरे पैसे काय थोडी लागत आहेत का? दुखण्याचं काही कळाना बी, बरं वाटाना. अरे पण आता तू 50 आहेत मित्र मस्त राहू दे. अरे जीवाचा आहे पण राहू दे बोललो ना. नको. अरे परत नको देऊ मला. घ्या हो. अरे परत नको देऊ म्हणजे असं तुझी कसं? तब्येत नीट झाली पाहिजे. अरे मी वाचलो तर देईन, नाही वाचल्यावर काय करणार? अरे असं देऊ नको, तसं देऊ नको देऊ म्हणलं ना तुला एकदा. कशाला मला बोलायला लावतोय? अरे लय उपकार झाले तुम्ही मापाच्या बाहेर. आता एक काम कर, आहे असं निघ, म्हणजे चांगलं दवाखान्यात जा. अरे ही उपकार मी कसा फेडणार? या घेऊन जाईल तुला. ऐक, तू पैसे माफ करायचे ना, जा याला चांगल्या दवाखान्यात घेऊन जा शहरात. काय आणि पैसे पण लागले तर. जेवढं चांगलं होत नाही तर येऊ नको इकडे गावाकडे. आणि काय लागलं की आधी फोन करायचा. आणि एक काम कर, जातो मी दवाखान्यात, तू म्हणणं आहे इथं, पण पोराकडे बायकोकडे थोडं लक्ष तेच करायचं आता. ते म्हणजे मी देतो लक्ष, मी आहे ना. हा म्हणजे तू जीवाचा आहे त्याच्यामुळे म्हणतोय, नाही तर काय होईल त्यांना बी. बरं, जा लवकर जा. आधी असताना टेन्शन घेता का बाई? लवकर जा लवकर जा. लक्ष राहू द्या. इकडं नाही, इकडं जा शहरात जा लगेच. कपडे बिपडे पाठवतो मी, जा. सांगतो वहिनींना. नवरा तर तू हिकून इकडेच वाट लावलाय, काटेनेच काटा काढलाय तो तर. पण आता पुढं काय? पुढं आता काय नाही, तू फक्त खोलीच्या बाहेर उभा राहा. तुझ्यासाठी कधी पण. चला मोहीम राबवायला. कसं काय ना तुझ्या पप्पा अजून? मला तर लय टेन्शन आलंय. मी म्हणलं होतं जाते माझी, मी बाबा ऐकतच नाही पहिल्यापासून, म्हणून तर हे भोगायचं आलंय मला. तू पण नाही गेला, इथंच बसला. मी जात होते, नको म्हणते. बर जा, तू जेवून घे. काय करू? जाऊन बघू का कसं करू? उगाच लावलं. 2 तास झालं बाबा गेला, अजून नाही आला. लय टेन्शन आलंय मला तर. कवर वाटतंय बघू. काय लिहिलंय माझ्या नशिबात देवाने काय माहित. सगळे माझ्या विरोधात जातात, सगळे वाईट बोलतात, अत्याचारच होत आहेत माझ्यावर. तर कोणाचं वाईट केलंय मी एवढं? कशी आहे ना ती अजून? देवा काय चुकलंय रे आमचं?
तुम्ही इथं काय भेटायला आलतो तुम्हाला. माझ्या घरी यायची हिंमत कशी झाली तुझी? अहो अजून तुमचा राग गेला नाही होय? हे बघ तुझ्यासारख्यावर मी रागवतच नाहीये. तुझ्यासारखं तोंड बी बघायची इच्छा नाही. तू माझ्या समोर येऊ नको परत. ए तुझ्यासारखे सुंदर चेहऱ्यावर आहे ना राग चांगला दिसत नाही. आणि तुझा नवरा कुठे सांगू का? तुझ्या बहिणीचा चेहरा सुंदर असेल, माझा नाही, कळलं? दुसऱ्याच्या पोरीबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं, गु खाल्ल्यागत नाही बोलायचं कधी. असं काय? हे बघ प्लीज, मी लय टेन्शन मध्ये आधीच. तू आहे तुमचा. हा माहिती आहे तुला तुझ्या नवऱ्याचं टेन्शन आहे. कुठं गेलाय कुठं काय? तुझा नवरा गेलाय. कुठं गेलाय? मोठ्या दवाखान्यात. त्याला दिलेत 50,000. तो काय आता 4-5 दिवस येणार नाही. आला तर नीट होऊन येईल, नाही तर मरूनच येईल. काय बोलताय भाऊजी तुम्ही? असं का बोलताय माझ्या नवऱ्याबद्दल? अगं रडू नकोस ग. तू रडली ना माझ्या कानाचं तिळ पापड होतो ग. हे काय करताय भाऊजी तुम्ही? तुझ्या आश्रम पुसतो. मला काहीच करणार नाही. काहीच करणार नाही. शांत हो. अनिकेत इथून चल कोणी यायच्या आत पटकन चल. चल साई बाळा काय केलंस ये तू? आई तुझी इज्जतीपेक्षा मला तो माणूस महत्वाचा नव्हता. बाळा आपल्याला कोणच नाही आता. आपले बाबा पण आपल्याला सोडून गेले. आपले बाबा पण आपल्याला सापडणार नाही. त्याने कुठे लावलंय माहित नाही. ठीक आहे आता आपण इथं थांबायचं नाही. इथं थांबलं तर आपल्याला लय मोठा धोका आहे. आपल्याला जिथं देव पाठवल ना आपण तिथं जाऊ. चल